तर माझा दिवस रोज 5:30लाच सुरू होते, पण आज उठायला ना 6च वाजले, जाग काही आलीच नाही. मग कामाला सुद्धा खूप घाई झाली. आता माझे कामं वगैरे आवरले, तोपर्यंत विठूसुद्धा उठला होता. मग सर्वात आधी त्याला ड्रॅगन फ्रूट कट करून दिलं आणि हा भाजीपाला मी रात्री घेऊन आली होती, जो स्वच्छ धुवून ठेवला होता पाणी सुकायसाठी. तो सर्वात आधी सेपरेट करून ना भरून ठेवला आणि तुम्ही बघू शकता सकाळचे 7 वाजले आहे तरी धो पाऊस सुरूच आहे. आता हा भाजीपाला सर्व सेपरेट करून ना फ्रीजमध्ये मी ठेवून दिला. नंतर घेतला स्वयंपाक बनवायला. आता काल मला कोबी खरंच छान भेटली आणि त्यात अळ्या वगैरे पण नव्हत्या आणि फ्रेश होते, म्हणून मी काल कोबी घेऊन आली. मग लक्षात आलं की रात्रीचं बेसनसुद्धा उरलेलं आहे. मग काय, सर्वात आधी पोळ्या टाकून घेतल्या, सोबतच कोबीची भाजी बनवून घेतली आणि बेसनाचे पराठे बनवायला घेतला आणि पिल्लूचं मधामधात लुडबुड तर सुरूच असते. मग मला आज खूप घाई झाली होती आणि ट्रेनसुद्धा वेळेवरती होती. म्हणजे आधी तर असंच दाखवत होतं, म्हणून ना आईकडे पोछा मारायला बसला. म्हटलं की तुला खूप घाई होत आहे तर आज मी पोछा मारून घेते. एरवी त्यांची कंबर दुखते तर त्या मारत नाही, बाकी सर्व कामात त्या हेल्प करतेच माझी, त्यात काही विषयच नाही. मग स्वयंपाक वगैरे झाला, पराठे वगैरे झाले, आपला टिफिन वगैरे पॅक केला आणि गेली स्टेशनवरती. आता जोपर्यंत मी स्टेशनवर गेले ना तोपर्यंत ट्रेन बिलकुल वेळेवरतीच दाखवत होती माझ्या आणि यांच्याही मोबाईलमध्ये. पण तिथे गेली आणि ट्रेननं जवळ येऊन मधातच कुठेतरी थांबली आणि बिलकुल काट्यावर काटा असं 2 तास लेट झाली आणि ते पाहून माझं इतकं जास्त डोकं संतापलं की खूप जास्त. बाकी असा गेला आजचा दिवस. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.